मित्रांनो, तुम्ही जर नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे अखंड दिवा लावण्याचे कारण आणि त्याचे नियम. अखंड दिवा कसा व कुठे लावावा आणि कोणत्या चुका आपण करायला नाही पाहिजे. कारण या चुका आपल्या हातून झाल्या तर मग देवीचा अपमान सुद्धा होतो. मित्रांनो, दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो. देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवा लावतो. कोणती पूजा असो किंवा कोणतेही समारंभाचे लोकार्पण असो, सर्व शुभ कार्यांच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची प्रथा ही असतेच. ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य अर्थ आहे. म्हणून सर्वांचे कल्याण हो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीप मंत्र आवर्जून म्हणावं. हिंदू धर्मात कोणते शुभ काम करताना दिवा लावतात? सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा आपण लावत असतो. वास्तुशास्त्रात दिवा ठेवण्याचा आणि त्याला लावण्यासंबंधित काही नियम सांगण्यात आलेले आहे. दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी या संदर्भात वास्तुशास्त्रात पुरेशी माहिती मिळते. वास्तुशास्त्रात हे देखील सांगितले आहे की दिव्याची वात कोणत्या दिशेला ठेवल्यावर त्याचा परिणाम काय होतो. मित्रांनो, नवरात्रमध्ये अखंड दिवा का ठेवतात? तर आपल्या हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे. आपण वर्षातून 2 वेळा देवीची उपासना करतो. नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना, अखंड दिवा, जागरण इत्यादी करतात. नवरात्रीच्या 9 दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो. या अखंड दिव्याला न विझू देता तेवण्याचा नियम आहे. हा अखंड दिवा लावल्यावर आपण ह्याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विझू सुद्धा द्यायचा नाही. जर का हा दिवा विझला तर वाईट आहे, अशुभ आहे असं मानलं जातं. नवरात्रीमध्ये 9 दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळं मिळावे म्हणून यासाठी गाईच्या साजूक तुपाचा किंवा तेलाचा दिवा सुद्धा लावला जातो. जर घरात गाईचे साजूक तूप नसल्यास तुम्ही कोणतेही तेल घेऊ शकतात. नवरात्रीमध्ये 9 दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात. असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्याने घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य सिद्ध होतात. म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावला जातो. यावर्षी नवरात्रीचा पहिला दिवस हा 22 तारखेला म्हणजेच 22 सप्टेंबरच्या दिवशी आहे. मित्रांनो, नवरात्रात अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत ज्यांना आपल्याला पाळावे लागते जेणेकरून आपल्याला इच्छित फळं मिळू शकतात आणि माता प्रसन्न होईल. सहसा लोक पितळाचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवतात. जर आपल्याकडे पितळाचा दिवा नाही तर आपण मातीचा मोठा दिवा घेऊन तो सुद्धा लावू शकतो. मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण 1 दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कापडाने पुसून वाळवून घ्या आणि मगच तो दिवा तुम्ही लावू शकतात. शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनंती करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवायचा नाही. दिवा नेहमी चौरंगावर किंवा पाटावर ठेवावा आणि मगच तो लावावा. मित्रांनो, दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याच्या खाली अष्टदल कमळ ठेवा. हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदुळाने देखील काढू शकतो. म्हणजेच अष्टदल कमळ म्हणजे एक तर कमळ काढा, स्वस्तिक काढा, काही काढा, रांगोळीने काढा, कुंकवाने काढा, गुलालाने काढा किंवा रंगीत तांदुळाने काढू शकतात. अखंड दिव्याची वात ही खूप महत्त्वाची मानली जाते. ही वात म्हणजे आपल्या घराचे, आपल्या परिवाराचे रक्षासूत्र असतं असं सुद्धा मानलं जातं आणि ही वात शक्यतो कलावा पासून बनवलेली असायला पाहिजे. भरपूर लोक कापसाची वात लावतात पण ती 9 दिवसापर्यंत वर खाली करण्यामध्ये कधी कधी तुटू शकते, ओढली जाते आणि त्यामुळे ती तुटू शकते. त्यामुळे जो कलावा असतो रंगबिरंगी तो घेतला आणि त्याच्यापासून वात बनवली. आजकाल मार्केटला पूजा सामग्रीच्या दुकानात 1.25 हाताची वात मिळते. आपल्या 1.25 हाताचा रक्षासूत्र घ्यायचं आहे आणि मग ती वात आपण लावायची आहे. पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस जर आपण घेऊन वात बनवणार असाल तर तीही चालते, पण ती जरा सांभाळून आपण लावायची आणि वापरायची असते. अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा किंवा तेलाचा वापर तुम्ही करू शकतात. मोहरूचे तेल सुद्धा वापरू शकतात, तिळाचे तेल सुद्धा तुम्ही वापरू शकतात. अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा, पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूस ठेवावं. दिव्याला वारा लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचे झाकण ठेवावं. संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विझवू नये. दिव्याला स्वतःच शांत होऊ द्यायचा. ईशान्य कोण म्हणजे उत्तर
पूर्व दिशा मधली दिशा याला देवीचे किंवा देवांचे स्थान म्हणून ओळखतात. म्हणून अखंड दिवा पूर्व किंवा दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय कोणात ठेवणं शुभ असतं. तर तुम्ही दिवा पूर्व दक्षिण दिशेमधील आग्नेय दिशेत लावू शकतात किंवा मग उत्तर पूर्व दिशेमधील ईशान्य दिशेत लावू शकतात. लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याची तोंड म्हणजे दिव्याची जी ज्योत असते ती पूर्वेकडे किंवा उत्तरेकडेच असायला पाहिजे. अखंड दिवा लावण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश, देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावा. दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. अखंड दिवा लावताना तुम्ही काही मंत्र सुद्धा बोलू शकता. तो मंत्र म्हणजे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. या मंत्राचं जप तुम्ही करू शकतात किंवा दिवा लावताना तुम्ही दुसरा मंत्र सुद्धा बोलू शकता. तो म्हणजे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपम ज्योती नमोस्तुते. या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकतात. मित्रांनो, अखंड दिवा लावण्याचे शुभ नियम म्हणजेच नवरात्रीत अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्यानं आयुष्य आपलं वाढतं. दिव्याची वात पश्चिम दिशेला ठेवल्यानं आपलं दुःख वाढतं. दिव्याची वात उत्तर दिशेकडे केल्याने धनलाभ होतो आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला केल्याने आपल्याला तोटा होतो. हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपात देखील संभवतो. कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी दिवा लावताना तुम्ही मंत्राचे जप करूनच दिवा लावायचा आहे आणि दिवा बहुतेकदा पूर्व दिशेकडे करा. त्याची ज्योत किंवा उत्तर दिशेकडे तुम्ही करू शकतात. अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे 4 बोट जाणवली पाहिजे. असा दिवा भाग्याचे सूचक असतो. दिव्याची वात सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या जीवनात धनधान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते. जर अखंड वात विनाकारणास्तः स्वतः विझल्यास घरात आर्थिक संकटे येतात अशी मान्यता असते. दिव्यात पुन्हा पुन्हा वात बदलू नये. दिव्याने दिवा लावणं देखील शुभ मानलं जात नाही. असं केल्याने आजारात वाढ होते आणि मंगळ कार्यात अडथळा येतो. मित्रांनो, नवरात्रामध्ये मातीचा अखंड दिवा लावल्याने आर्थिक भरभराट येते आणि आपली सर्वत्र दिशांमध्ये कीर्ती वाढते. नवरात्रीमध्ये दिवा लावल्याने घरात आणि कुटुंबात सौख्य, शांती आणि पितृशांती मिळते. नवरात्रीमध्ये तुपाचा आणि मोहरीचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने शुभ कार्य सिद्ध होतात. नवरात्रीमध्ये विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा. जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाचा तेलाचा दिवा तुम्ही लावू शकतात. शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा. हा अखंड दिवा शुभ मानला जातो. तर मित्रांनो, ही माहिती होती अखंड दिवा नवरात्रीमध्ये लावण्याचे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.